सकाळी सकाळी आम्ही डिरेक्ट मॉलला आलो होतो बिकॉज मला थोडंसं सामान घ्यायचं होतं आणि प्लस किरणला पण घरी जायचं आहे. सो सगळ्यात पहिले गेल्या आम्ही खायला ऑर्डर केलं बिकॉज आम्हाला खूप जास्त भूक लागली होती. पहिलं मस्त पेट पूजा वगैरे केली आणि मग सामान घ्यायला गेलो. आम्ही डिरेक्ट गेलो DIYमध्ये बिकॉज मला थोडंसं सामान घ्यायचं होतं. असं डब्बे वगैरे खूप सारं घ्यायचं होतं आणि मी तुम्हाला बोलले होते की मी तुम्हाला रिव्हील करेल की मी काय करणार आहे वगैरे. ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगेल. सो प्लीज गाईज तुम्ही माझे व्लॉग बिलकुल मिस करू नका. आणि जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. इवन मला फेसबुक आणि इंस्टाला फॉलो करायला बिलकुल विसरू नका. सो मी असे एकदम मला जसे स्टोरेज बॉक्स पाहिजे होते ते सगळे घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मॅकडीमध्ये परत कोक फ्लोट खायला बिकॉज खूप भूक लागली होती. आणि त्याच्यानंतर घरी जायला निघालो. मी ठाण्याचीच ट्रेन पकडली कारण की मी उतरणार होते मध्ये आणि किरण डिरेक्ट जाणार होती. सो तिला मी बाय केला. मला खूपच म्हणजे मला करमतच नाही आहे ती गेली तर, कारण की बरं वाटत होतं ती आली, जरा मजा आली, थोडंफार गप्पा वगैरे भरपूर झाल्या आणि भरपूर सामान पण घेतलं मला जे घ्यायचं होतं ते. आणि फायनली ती घरी गेली आणि त्याच्यानंतर मी पण घरी आले. सो मी असं हे क्यूट अशी डायरी घेतली होती DIYमध्ये. मला खूप जास्त आवडले होते म्हणून मी घेतली. मला डायरीज घ्यायला फार आवडतं, माझ्याकडे खूप साऱ्या डायरीज आहेत. आणि त्याच्यानंतर हे असे स्टोरेज बॉक्स घेतले होते. त्याच्यामध्ये मी काय ठेवणार आहे ते तुम्हाला मी उद्या सांगतेच आणि उद्या दाखवते सुद्धा. सो माझे व्लॉग बिलकुल मिस करू नका. खूप छान मला स्टोरेज बॉक्स मिळाले, तुम्ही बघू शकता आणि खूप रिजनेबल रेंजमध्ये मिळाले. याची प्राईस पण काय आहे ते पण मी तुम्हाला उद्या सांगते सगळं. आणि एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये होतं सगळं काही तिथे. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय.